तर मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो आज आपण आलेलो महाकुंभ मेळ्याला। तब्बल 144 वर्षानंतर हा महाकुंभ मेळा आपल्याला पाहायला मिळतोय। तर या महाकुंभ मेळ्याचं तिसरं मानाचं स्थान, पवित्र स्थान ज्याला म्हणतात ते आज आहे। तर चला तर मग कशा पद्धतीने गर्दी आहे आणि भाविकांचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने आहे ते आपण पाहणार आहोत आज। आपल्या बरोबर आलेले माझे भाऊ आहेत। अमोल दादा कसं वाटते? खूप छान एक्सपिरियन्स आहे। हा वाईफ खूप छान वाटली। म्हणजे काही लोक बनारस आणि हरिद्वारला असते। हा आणि एकूण गर्दी बघून आज गर्दी पण जास्त वाटत नाही एक प्रकारे। जे काय सांगशील म्हणजे आज काय म्हणते पवित्र स्थान घ्यायची इच्छा पूर्ण होणार म्हणावं लागेल। हो गर्दी तर बिलकुल नाही आहे। म्हणजे जसं एक्सपेक्टेशन होतं की गर्दी असेल खूप वगैरे, पण काही नाही आहे तसं। विशेष म्हणजे मित्रांनो थंडी काहीच नाहीये, थंडी अजिबात नाही। आम्ही कुडकुडत नाही त्याच्यावरनं समजून गेला असेल तुम्ही, थंडी नाही। चला तर बघूयात। समोर सुंदर असं दृश्य दिसत आहे मित्रांनो। मित्रांनो आपण संगम घाटाच्या बाजूला आहोत आता आणि आता सध्या राहण्याची सोय कशा पद्धतीने करायची ते बघतोय। दादाने टेंट आणलाय, तर टेंट पहिल्यांदा लावून घेणार आहोत आम्ही। तर त्याला जागा शोधली पहिल्यांदा आणि आता टेंट लावायला सुरुवात होईल, ते पण तुम्हाला दाखवेनच। अशा पद्धतीचं आहे बघा टेंट। आणि हे समोर घाट आहे आणि इथे टेंट लावतोय आम्ही समोरच। एवढं मोठं आहे ते? खतरनाक। खिचली थांब अशी म्हणतो परत सापडायचं का ते खेळा माहिती आहे तिथनं उडलं पाहिजे का समोर? नाही नाही त्या बाजून उड तिकडच्या साईड। हा बस ओके। नाही उडूनच ठेव। हा हा ताण बसेल। मागच्या थंड किती आहे रीती? थंड आहे रे रीती। पलीकडनं ओढायला पाहिजे।
फायनली मित्रांनो आपला टेंट आता सेटअप झालेला आहे आणि विशेष म्हणजे संगम घाट समोर दिसतोय आपल्याला आणि त्याच्या समोरच आम्हाला मस्तपणे जागा मिळाली. काय म्हणतो दादा? एक नंबर. एवढं ओझं आणलं त्याचा फायदा झाला म्हणायला लागेल. किती किती वेट आहे त्याचं? 8.5 किलो आहे वजन. 8.5 किलो मित्रांनो वजन आहे आणि पूर्ण प्रवासामध्ये ते खांद्यावर घेऊन आलाय दादा माझा. तरी प्रवास वगैरे कसा झाला काय? एक नंबर झाला प्रवास. हा काय त्रास झाला नाही, गर्दी नाही बिलकुल. हा. सगळ्यांनी या या लय मजा येते. आणि रील्स मध्ये काय पण सांगतात माणसं हो, इथं काहीच गर्दी नाही. सगळ्यांनी या, कंपल्सरी या. कंपल्सरी आहे. अजून 20 दिवस आहेत, हा सगळ्यांनी या. मला वाटते आजचं स्नान झाल्यानंतर 2 स्नान महत्वाचे आहेत. 12 तारखेला आणि अजून एक स्नान आहे 25 तारखेला. 12 तारखेला आणि 25 तारखेला. 25 तारखेला. काय सांगशील भाविकांना, काय सांगशील? सगळ्यांनी या, खूप गर्दी करून या हा आणि नक्की या. नक्की आहे आणि आनंद लुटा. येस. हे मित्रांनो बघताय आता नदी किनारी स्टँड लागलाय आमचं. एक मला वाटतं पहिल्यांदा झालोय आपण, प्रथमच झालो. हो, पहिल्यांदा झालेलं आहे. कसा अनुभव काय वेगळा, वेगळे पण काय जाणवते? वेगळे पण काय, आता पहिल्यांदा आले असतं सगळंच वेगळं असतंय. हा फक्त डास आहेत थोडेसे, त्यामुळे डासांच्यासाठीच ओडोमस वगैरे घेऊन या येताना. ओके एकदम. इथे अजून 2 मेंबर आहेत. काय काय कसं काय टेंट कसं वाटतंय? टेंट एकदम जबरदस्त झालाय, काम एकदम. अजून 4 माणसं पण राहू शकतात. आता काय आराम करायचा मस्त आणि उद्या सकाळ सकाळी डुबकी लावायची. हे प्रत्येकानं खांद्यावर 2 डॉट आणि गुडघ्यावर 2 डॉट लावा. झोपताना लावूया ना. डास ऑलरेडी आले टेंट मध्ये. खांद्यावर 2 डॉट लाव, गुडघ्यावर 2 डॉट लाव. 4 तास चालते. अंगावर नाही, कपड्यावर. हा चलो मित्रांनो चेंज केला आपण